फक्त 2 बटाट्यांपासून असे पांढरे शुभ्र, जराही काळे न पडणारे साबुदाणा बटाटा पापड आज आपण बनवणार आहोत. बऱ्याचदा हे बटाटा पापड बनवताना ते पटकन काळे पडतात, पण हे जराही काळे पडणार नाहीत. त्यासाठी खूप सारे टिप्स आपण इथे पाहणार आहोत. तर चला या उन्हाळी वाळवणाला सुरुवात करूया. 2 मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत, ते सोलून घेऊया. बटाटे सोलून झाले की ते पाण्यात ठेवायचे, म्हणजे काळे पडणार नाहीत. त्यानंतर या बटाट्यांचा कीस पाडून घेऊया. कीस पाडून घेतल्यामुळे जास्तीत जास्त स्टार्चचं प्रमाण पाण्यामध्ये निघून जातं आणि बटाट्याचे पापड काळे पडत नाहीत. आता हा कीस 5 ते 6 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा, म्हणजे यातलं सगळं स्टार्च निघालं पाहिजे, तरच आपले पापड पांढरे शुभ्र तयार होतील. एका पातेल्यामध्ये 12 कप पाणी गरम करायला ठेवून देऊया. गॅसवर ठेवून झाकण द्यायचं आणि या पाण्याला उकळी काढून घ्यायची. तोपर्यंत इथे मी साबुदाणा वाटून घेणार आहे. ज्या कपने पाणी मोजून आपण गरम करायला ठेवले त्याच कपने 2 कप साबुदाणे मी रात्रभर भिजायला ठेवलेले. जसं आपण खिचडीसाठी भिजायला ठेवतो तसेच हे साबुदाणे भिजवून घ्यायचे, म्हणजे साधारण 5 ते 6 तास हे साबुदाणे भिजवून घ्यायचे. 2 कप पाण्याचा वापर करून साबुदाणे मी एकदम बारीक वाटून घेतलेत. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कीस घालायचा बटाट्याचा आणि त्यात सुद्धा अर्धा कप पाणी घालून ते सुद्धा वाटून घ्यायचं. साबुदाणा आणि बटाट्याचं ही पेस्ट एकत्र करून चांगले मिक्स करून घ्यायची. पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे, त्यात हे मिश्रण घालायचं साबुदाणा बटाट्याचं आणि सतत ढवळत बारीक गॅसवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. तर इथे वर तुम्हाला फेसाळ पदार्थ दिसत असेल ते स्टार्च आहे, ते जितकं शक्य होईल तितकं काढून घ्यायचं, म्हणजे पापड पांढरे शुभ्र होतील, काळे पडणार नाहीत. 45 ते 50 मिनिट हे मिश्रण मला शिजवायला लागलेले आहेत. मिश्रण हे शिजलेलं आहे. आता शेवटला चवीनुसार मीठ घातलं. मिठाचं प्रमाण थोडं कमीच घालायचं, कारण सुकल्यानंतर मीठ त्यात वाढतं. पातेल्याच्या साईडला असं कडक हे मिश्रण तयार झाले, म्हणजे मिश्रण पापड करण्यासाठी तयार आहे. आता गॅस बंद करून झाकण देऊन 10 मिनिटसाठी हे मिश्रण असंच सोडून द्यायचं. 10 मिनिट नंतर हे मिश्रण तयार आहे. आता तुम्ही जसे पळी पापड तयार करतो पळीच्या मदतीने तसेही करू शकता. मी इथे स्वच्छ धुतलेले बँगल्स घेतलेले आहेत, त्यात हे थोडं थोडं मिश्रण घालून मी पापड तयार करून घेणार आहे, म्हणजे सगळे पापड समान आकारात येतील. तर आता हे दुसऱ्या दिवशी पाहू शकता, मी 1 दिवस फॅन खाली घरातच सुकून घेतले. दुसऱ्या दिवशी हे छान असे तयार झालेले आहेत. सुकून पलटायचे आणि एका परातीमध्ये काढून 2 तासाचं ऊन द्यायचं आणि हे पापड आपल्याला आता हे तळण्यासाठी तयार आहेत. 1-2 वर्ष हे पापड छान टिकतात. पूर्ण रेसिपी यूट्यूबला अपलोड केलेली आहे, नक्की चेक करा.